आपकी अदालतमध्ये जेडीयूचे नेता नितीश कुमार यांच्यावर आरोप आहे की यांनी सत्तेसाठी तत्वांशी तडजोड केली. नितीशजी, हा आरोप वारंवार तुमच्यावरती लागतो आणि सगळ्यात जास्त लालूजी आरोप लावतात की खुर्चीवर बसण्यासाठी, मंत्री बनण्यासाठी तुम्ही एका अशा पार्टीशी तडजोड केली ज्यांच्यावर सांप्रदायिक असल्याचा आरोप आहे. जी भारतीय जनता पार्टीची गोष्ट आहे किंवा पूर्वी भारतीय जनसंघाबद्दल गोष्ट असो, समाजवादी सुद्धा असे, साम्यवादी सुद्धा होते. आम्हा सर्व लोकांचे पूर्वज एकत्र मिळून काम करत होते आणि त्यामुळे ही काही सिद्धांताबरोबर तडजोड नाहीये. काँग्रेसच्या विरोधामध्ये ज्या पार्टी आहेत त्याचं आपापसात मिळणं आधीपासूनच राहिलं आहे आणि आज आम्ही त्याच अनुषंगाने यांच्याबरोबर तडजोड केली आहे. ही तत्वांबरोबर तडजोड नाहीये. ही तडजोड नाहीये का की जेव्हा त्या पार्टीच्या सरकारमध्ये तुम्ही होता त्या सरकारच्या सांप्रदायिक अपराधांना वाचवण्यासाठी तुम्ही काम केलं? नाही, असं कुठलंच आम्ही लोकांनी काम केलं नाहीये. जर तुमचा इशारा गुजरातच्या दंग्यांवरती असेल तर आम्ही लोकांनी उघडपणे त्याची निंदा केली आहे आणि आज सुद्धा आम्हाला जाणीव आहे तिथल्या सरकारने अधिक चांगल्या प्रकारे दंग्याशी सामना करण्याचा प्रयत्न करायला हवा नितीशजी, होता. आपकी अदालतमध्ये जेव्हा लालूजी आले होते तेव्हा ते असं म्हणाले होते की गोधरा कांडची ज्या प्रकारे तपासणी नितीशजींनी एक रेल मंत्री म्हणून करायला पाहिजे होती त्या प्रकारे त्यांनी नाही केली. हे सगळं तर बघा पॉलिटिकल स्टंट आहे. हे सोडून आणखी काहीच नाहीये. वेळ येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल. लालूजी असं म्हणतायत तुम्ही तो सगळा तपास दाबण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा कधी रेल्वेमध्ये घटना घडते तेव्हा त्याच्या तपासासाठी रेल्वे ॲक्टनुसार कमिशनर रेल्वे सेफ्टी आहे. रेल्वे सेफ्टी कमिशनर आहे, त्याची तरतूद सुद्धा आहे. ते त्याची तपासणी करतात आणि कुठलाही आदेश द्यावा लागत नाही, स्वमोठं करतात. परंतु त्याचबरोबर हे सुद्धा प्रोव्हिजन आहे की जर कोणी कमिशन ऑफ इन्क्वायरी ॲक्टच्या अंतर्गत तपासणी विभाग बसत असेल तर कमिशनर रेल्वे सेफ्टी आपला तपास करणार नाही. गुजरातमध्ये इन्क्वायरी होत होती. एक कमिशनर ऑफ इन्क्वायरी बनवली गेली होती एका जज साहेबांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यानंतर कमिशनर रेल्वे सेफ्टी म्हणाली की आम्ही तपास नाही करू शकत. त्यांचं असं म्हणणं होतं की हे त्या शक्तींना एक्सपोज करण्यासाठी आहे, ज्या सांप्रदायिक आहेत ज्यांनी गोधराच्या इन्सिडेंटचा वापर केला. याचा रेल्वेशी काय संबंध आहे? गोधराच्या घटनेला जर कोणी एक्सप्लॉइट केलं तर जनता बघेल आणि जो आयोग आहे, जो हे काम बघत आहे कायदेशीर पक्षाला, ते तर आणि बघण्यासाठी दुसरे विधायक रेल्वे मंत्रालयाकडे हा कुठला अधिकार आला? नितीशजी, आणि याशिवाय लालूजी सुद्धा- काय म्हणाले होते हे मी तुम्हाला ऐकवतो. त्याच्यानंतर जर तुम्ही रिॲक्ट केलं तर चांगलं होईल. What were the causes of the fire? Who were those persons ज्यांनी आग लावली? Setting on fire. बाहेर आग लावून गेल्याची घटना आणि FSL रिपोर्ट सांगतो त्यांच्या स्टेट गव्हर्नमेंटचा की हे केवळ अशक्य आहे की बाहेरून कुठलीही आग लावली गेली असेल. आग लागली गेली त्यावेळी the window of the S coach 6 was closed. दरवाजा घट्ट होता. तिकडे 59 प्रवासी, त्यापैकी 35 प्रवासी रिझर्व प्रवासी होते. ते ट्रेन मधून बाहेर आले, कुठलीही इजा न होता. 4 जणांनी प्रवास रद्द केला. 7 जण किरकोळ जखमी झाले. जखमी झालेले असे वरच्या बाजूने जखमी होते. जे डिव्हाइस खाली नाही, आग लागली तर खाली. हे तथ्य मी मांडलं लोकसभेमध्ये आणि ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे. इकडे थोडं जळलं, इकडे थोडंसं जळलं, कुठे कुठे आता काय नितीशजी, जळलं, कुठे तुम्ही काय बघताय की जळलं. त्यांनी हे सगळे तथ्य त्यांनी लोकसभेमध्ये मांडलेत. खरं तर ते खूप मजेशीर अंदाजामध्ये बोललेत, पण फॅक्ट काय आहे, बरेचसे लोक असे होते जे त्या डब्यामधून न जळता बाहेर आले. बरेचसे लोक असे होते ज्यांनी आपलं रिझर्वेशन कॅन्सल केलं होतं. मग रेल मंत्रीची जबाबदारी नव्हती का याचा तपास करायची? याचा सगळ्याचा तपास झालाय. हे तर शुद्ध खोटं बोलत आहेत. आम्ही संसदला पूर्ण सूचना दिली आहे. ही संसदला पूर्ण सूचना दिली गेली आहे की S6 डब्यामध्ये कुठले लोक प्रवास करत होते. किती रिझर्व पॅसेंजर तिथे चढू शकले, नाही चढू शकले, किती लोकांनी आपली जर्नी कॅन्सल केली आहे. हे पार्लमेंटमध्ये हे या पेपरवर ठेवून झालेलं आहे. काही माहित नाही यांना. हे बघा, यांना वास्तवाशी ते काही असं- घेणं ते देणं असं नाहीये. माफ सांगतायत. करा, तुम्ही मला म्हणालात की लालू प्रसादजी काय म्हणाले ते बघा म्हणून. आता हे बघा, त्यांनी देश ते तर विनोद, नितीशजी एक गोष्ट असं म्हणाले आहे बिहार हा की- विनोद सहन करत होता. आता संपूर्ण देशाने विनोद सहन करावा. आता हा संपूर्ण देशाने विनोद सहन करावा. रेल्वे चालवणं एक गंभीर कार्य आहे, विनोद नाही.
रेल्वे ऍक्ट बनलेला आहे ते विचारतायत आणि की हे- संसदमध्ये ते जे काही म्हणाले त्याच्या एक एक पॉइंटचं मी उत्तर दिलं आहे. तुम्ही असं म्हणालात की आणि आग- मी आव्हान दिलं आज, मी जी उत्तरं दिली आहेत त्या उत्तरांमध्ये एक शब्द म्हणालो नाहीये. मग तुम्ही सांगितलं तुम्हाला का आग याबद्दलचं- लागण्याचं कारण काय होतं? मी तर हेच म्हणतो की आग लागण्याचं कारण काय होतं याचा तर तपास करतील पोलीस, आणि हे कमिशनर ऑफ इन्क्वायरी बघत आहेत. त्यावेळच्या मीडियामध्ये सगळे रिपोर्ट्स आले आहेत. मी तर माझ्या वक्तव्यामध्ये हे सुद्धा म्हणालो होतो की आरपीएफचे लोक तिथे जे गेले होते त्यांचा जो रिपोर्ट आहे आणि त्यावेळी बडोद्याच्या DRMचा जो रिपोर्ट आहे जो कॉन्फिडेन्शियल आहे त्याला हे पब्लिश का नाही करत? नितीशजी, खरं आहे का की त्यामध्ये जो फॉरेन्सिक कमिटीचा रिपोर्ट होता तो तुम्ही पब्लिक केला नव्हता? त्यांना हेच माहित नाहीये फॉरेन सायन्स लॅबोरेटरीचा रिपोर्ट कोणाचा असतो, पोलिसांचा असतो. जसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट असतो तसंच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा रिपोर्ट असतो, तो पोलिसांच्या जवळ असतो. एक प्रश्न विचारला गेला होता संसदमध्ये, त्या संबंधामध्ये तो रिपोर्ट रेल्वे मंत्रालयाकडे आला आणि मी माहिती दिली संसदला की कुठल्या प्रकारचा रिपोर्ट आलाय. कुठलाही रिपोर्ट लपवला गेला नाहीये आणि उलट तो जो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा जो रिपोर्ट आहे त्याच्या आधारावर तिथल्या इन्व्हेस्टिगेटिंग टीमने पुढे काम केलं आहे. लालूजी असं म्हणताय की तुम्ही तो संपूर्ण तपास दाबण्याचा प्रयत्न केला होता. तुमचा प्रयत्न हा होता की सत्य बाहेर येऊ नये. नाही, माझ्या हातामध्ये काही लपवण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. हे कुठून एका रेल्वे मंत्री किंवा रेल्वे मंत्रालयाकडे सुद्धा हा अधिकार मिळाला असेल? ते कसं करू शकतात? यापेक्षा मोठं खोटं तर असूच आज शकत तर नाही. करतायत रेल्वे मंत्री आता त्याचा तर ते तपास. खोटं बोलत आहेत, यांना आम्ही एक्सपोज केलं आहे संसदमध्ये. तुम्ही मीडियाचे लोक आहात, यांचं बोलणं ऐकता. आम्ही तर एक्सपोज केलं संसदमध्ये, जे स्टेटमेंट दिलं. जेव्हा हे बोलतील त्यांच्या उत्तरामध्ये आमचं स्टेटमेंट ठेवा तुम्ही. देशाची जनता निर्णय घेईल. समस्या ही आहे की यांची गोष्ट केवळ येते आणि माझी सवय नाही. आमच्या इथे बिहारमध्ये एक म्हण आहे, भटर भटर बोलणं. तर मला भटर भटर बोलता येत नाही. रोज बोलत राहायचं, एकच गोष्ट बोलत राहायची. मी राजकारणामध्ये आहे, गांभीर्याने काम करायला येतं मला. मी माझी जबाबदारी ओळखतो आणि रेल्वे मंत्र्याच्या नात्याने मला माझं कर्तव्य समजतं. आणि रेल्वे मंत्र्याचा अर्थ असा नाही की जो जगाचा स्वामी बनला. जे काम ज्याचं असेल तो ते काम करेल. जर तो लॉ ऑर्डर संबंधित मुद्दा असेल तर ते तिथलं सरकार बघेल. नितीशजी, प्रश्न फक्त इतका होता की डब्यामध्ये आग कशी लागली याचा तपास का नाही झाला? रेल्वे ऍक्टचं जे प्रोव्हिजन आहे की जर कुठली इन्क्वायरी कमिशन बसवली जात असेल कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्टच्या अंतर्गत, तर कमिशनर रेल्वे सेफ्टी आपलं काम बंद करेल आणि आपला सगळा दस्तऐवज इन्क्वायरी कमिशनला सुपूर्त करेल. कमिशनर रेल्वे सेफ्टी वेस्टर्न सर्कलने याच्यामुळे नकार दिला. आम्ही तपास नाही करू शकत. हे सुद्धा आम्ही संसदमध्ये सांगितलं. त्यामुळे लालू प्रसादजी जे बोलत आहेत ते अत्यंत बरळत आहेत असं आपण म्हणू शकतो आणि पूर्णपणे पॉलिटिकल स्टंट आहे. मी पुन्हा एकदा ही गोष्ट सांगतो, याच्या व्यतिरिक्त आणखी काही बोलत नाही. पॉलिटिकल स्टंट काय असू शकतो? आता आणि यामध्ये काय- पॉलिटिकल स्टंट आहे, देशामध्ये यावर चर्चा होत राहावी. जसं त्यांचा तर जीव आहे ना यामध्ये. ते प्रत्येक प्रकारे प्रयत्न करत राहतात ज्या कुठल्या प्रकारे आपण मायनॉरिटी कम्युनिटीला, समाज खास करून मुस्लिम जमातीला एक मेसेज देत राहतात. आणखी काही गोष्ट नाहीये, ते हेच करत आहेत. नितीशजी, मुस्लिम जमातीला तर तुम्ही सुद्धा मेसेज देता जेव्हा तुम्ही म्हणता की दलित मुस्लिमांसाठी रिझर्वेशन असलं पाहिजे. तुम्ही सुद्धा हो मेसेज तर देता. मग हा मेसेज देत नाहीये, त्यांच्या हक्काबद्दल बोलतोय मी. हा त्यांचा हक्क आहे. हिंदूमध्ये ज्या प्रकारे दलित आहेत त्याच प्रकारचं काम मुस्लिमांमध्ये लोक करतात. ते सुद्धा दलित आहेत. तर जसं हिंदू दलितांना आरक्षणाची सुविधा मिळते त्याच प्रकारे त्यांना सुद्धा मिळायला हवी आणि आर्टिकल 341 मध्ये त्यांच्या अंतर्गत यामध्ये ते सामील करण्याबद्दल आम्ही लोक बोलत असतो. हे फक्त यासाठी की तुम्हाला त्यांची मतं मिळायला हवी. मतासाठी नाही. श्री लालू प्रसाद सारखे लोक या देशामध्ये सेक्युलरिझमचे कलम मजबूत करत नाहीत. ते अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात त्यामुळे कम्युनलिझम कमी मजबूत होतो आणि त्यामुळे सेक्युलरिझमचे कलम आणि जे मजबूत होत नाही. नरेंद्र मोदी करतात त्याच्यामुळे सेक्युलरिझम मजबूत नरेंद्र होतो मोदींना का? कोण डिफेंड करू शकतं? नरेंद्र मोदींना तर डिफेंड कोणी करतच नाही. तुम्ही इथे जे त्यांचं दाखवलं फुटेज लालू प्रसादजींचं आणि इथल्या ऑडियन्सचं सुद्धा मनोरंजन केलं आणि जेव्हा हा कार्यक्रम प्रसारित होईल तेव्हा लोकांचं सुद्धा मनोरंजन होईल. परंतु हे दुःखद आहे. पण जेव्हा आम्ही तुम्हाला आपण किती दिवस हसत राहणार अशा प्रकारे? बिहारचे लोक रडतायत भुकेमुळे, बेकारीमुळे. 50,000 लोक दरवर्षी बिहार सोडून पोटाची भूक शांत करण्यासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि प्रत्येक राज्याची चक्कर मारतात. अशांनी बिहार एकत्र राहील? कामगारांना बाहेर पाठवण्याचा प्रदेश बनून राहील का? मागच्या 15 वर्षापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये बिहारची जनता यांनाच वोट देते ज्यांची तुम्ही थट्टा करताय. जितके वोट यांना देतात त्यापेक्षा दुप्पट वोट यांच्या विरोधात देतात. मला नाही वाटत की त्यांना काही क्लिअर कट मॅन्डेट मिळतं.
आजपर्यंत कधी ते 50% पेक्षा जास्त वोट मिळवू शकलेत का? 1990 मध्ये तर आम्ही सगळे लोक सोबत होतो. 1995 मध्ये लालू प्रसादजींचं सरकार बनलंय 27.78% वोटवर, म्हणजे 28% कमी. विरोधी पक्ष वोट विभागले गेले आणि त्याच्याच नंतर आम्ही त्यावेळी समता पार्टी आमच्या लोकांची होती आणि भारतीय जनता पार्टीने ताळमेळ केला आणि त्यानंतर मतांची एकजूट सुरू झाली. आणि यावेळी परत विभागले गेले तर परत नाही, काही जिंकतील ते? विभागले नाही जाणार. विभागणी एक छोटीशी आहे. आम्हा लोकांना वाटतं की श्री रामविलास पासवानजी सुद्धा या प्रकारच्या युतीमध्ये सामील व्हावे, परंतु त्यांचं स्वतःचं राजकीय नाईलाज आहे, ते सामील नाही झाले. बाकी सगळे पूर्णपणे आहेत. जर तुम्ही म्हणाल तर आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी 5 पार्टींची युती होती, लालू प्रसादजींची, पासवानजींची आणि काँग्रेस पार्टीची, एनसीपीची आणि CPMची, हे सगळे मिळून निवडणूक लढतायत आणि त्यांना वोट आले आहेत 44%. आणि जनता दल यू आणि भारतीय जनता पार्टी मिळून लढली होती, यांना आले 37% वोट. रामविलास पासवानजी त्यांच्यापासून वेगळे झाले. त्यांचे 7-8% वोट आहेत. ते जेव्हा वेगळे झाले तेव्हा आज आमचं पारडं भारी आहे. त्यांचं पारडं हलकं आहे लालूजींचं. ते 36वर आहेत, आम्ही 37वर आहोत. लालूजींना काही मॅन्डेट मिळत नाही. माफ करा, मागच्या वेळी सुद्धा जितके सीट्स त्यांना मिळाले होते तितके सीट्स आम्हा लोकांना मिळाले. ही तर काँग्रेस पार्टीची कमाल आहे. संपूर्ण निवडणूक प्रचारात ते म्हणत राहिले की लालू प्रसाद बरोबर कुठलीच तडजोड नाही करणार, परंतु आमच्या सरकारला पाडण्यासाठी ते लालू प्रसादजींनाच मिळाले. जनतेला विचारूया या प्रकरणात जनता काय म्हणते. तुम्ही इतके चांगले नेते आहात, पण इतकं विखरून टाकता की की आम्ही जी जनता आहे ती समजू शकत नाही की तुम्हाला आम्हाला कुठल्या डिरेक्शनला न्यायचंय. विखुरलेले जे काही आहे ते केंद्रामध्ये, सरकारमध्ये सामील आहेत. त्या पार्टींमध्ये विखुरलेले आहे. किंवा UPA, लालू प्रसादजींची पार्टी, रामविलास पासवानजींची पार्टी, काँग्रेस पार्टी, हे सगळे इथे एकत्र सरकार चालवण्यासाठी आणि बिहारमध्ये वेगळे झाले. विखुरलेले ते आहेत. विखुरले पण विरोधी पक्षात नाही. विरोधी पक्ष जो होता तो आज आहे आणि आम्ही एकत्र होऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. त्यांचा आरोप असा आहे की जोपर्यंत लालूजींचे विरोधी विभागलेले राहतील तोपर्यंत ते जिंकत राहतील. ही गोष्ट तर तुम्हालाही माहिती आहे चांगल्या प्रकारे. नाही, मग आता लालूजींचे विरोधी आहेत तरी कोण? लालूजींचे विरोधी एक लोकसभेच्या निवडणुकीनंतर उभारत होते श्री रामविलास पासवान. आम्ही पूर्ण प्रयत्न केला की कुठल्या ना कुठल्या प्रकारे एकता प्रस्थापित व्हावी. आज सुद्धा आम्ही लोकांनी केलं तर आम्ही लोक म्हणालो आमचा दरवाजा उघडा राहील, परंतु जेव्हा रामविलास पासवानजींची इच्छा असेल तेव्हाच तर आमच्या बाजूने तर संपूर्ण प्रस्तुती आहे. आम्ही म्हणालो की तुम्ही मन बनवा आणि आपण सगळे एकत्र येऊया. तर आमच्या या प्रस्तावाचा अखेरीस त्यांनी अस्वीकार केला आणि हे जनता बघत आहे. जनता तर हे बघते की वर आसमान खाली पासवान. हा तर त्यांचा नारा वाटतो आणि हा परंपरागत नारा आहे. त्यांचे समर्थक लावतात.